सर्वांचं मनापासून स्वागत करते। यशाच्या श्रेयाचे वाद ट्विटरवर देण्यापेक्षा ते यश एकमेकांमध्ये वाटून घेऊया आणि हसत खेळत जगूया आणि त्यासाठी बघूया कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला। सगळ्यात पहिल्यांदा ट्विटर किंवा फेसबुक वरती एकमेकांशी न भांडणाऱ्या आपल्या कलाकारांचं स्वागत करूया। त्याचबरोबर स्वागत करूया आपल्या लाडक्या जजेसचं, कॉमेडी किंग मकरंद नाचपुरे आणि स्माइल क्वीन रेणुका शहाणे। आणि आजच्या आपल्या प्रेक्षक परीक्षकांचं सुद्धा आपण स्वागत करूया। खरोखरच खूप स्पेशल गेस्ट आहेत आपल्याकडे। सुशील शिंदे इकडे आलेले आहेत। त्यांची ताराई फाउंडेशन नावाचे एक ऑर्गनायझेशन आहे वरळीमध्ये आणि मला त्यांच्याबद्दल सांगायला आवडेल की अपंग व्यक्तींसाठी ते गेली अनेक वर्ष कार्य करतात। त्या अपंगांमधले सुप्त कलागुण ओळखून त्याला वाव देऊन आज ती सगळी मंडळी मोठ्या मोठ्या कलाकारांबरोबर काम करतात आणि फक्त देशामध्येच नाही तर परदेशात सुद्धा जाऊन त्यांनी वेगवेगळे परफॉर्मन्सेस दिलेले आहेत। आणि अर्थातच सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला। गरीब आणि होतकरू तरुणांनी शिक्षण घेतलंच पाहिजे असा अत्यंत महत्त्वाचा संदेश देण्यासाठी इकडे येत आहेत श्याम, नम्रता आणि प्रभाकर दा। नाना पावटे सहकारी बँक, आमच्या इथे सर्व प्रकारची कर्ज मिळतील, कमी व्याजदर आणि कुठलंही तारण नाही। ओ नाना, अरे तू मला बोलू देणार रे? तुंतुना काय वाजाडी राहणार आहे तू? अरे मी कोणताही लोन घेत नसतो, लोन देणाऱ्या डिपार्टमेंटचा मॅनेजर आहे मी। लोकांना लोन देतो तू मलाच काय लोन देतो रे? फोन ठेव तुम्ही बाय ना बाटोड हे बोल शफली काढ सुतुले ना। मैं कमिन सर? या बसा। बोला काय म्हणताय? मी मजेत, तुम्ही काय म्हणताय? मी पण मजेत। तसा नाही हो, काय म्हणताय म्हणजे मी काही तुमची चौकशी नाही केली। नाही, मला तुम्हाला हे विचारायचं होतं की काय काम काढलं बा? हो कामच आहे, मला एज्युकेशन लोन हवंय। कशासाठी? मला US ला जायचंय MS शिकायला। तुम्हाला? हो US नाही पण तुम्ही तर हुशार अजिबात वाटत नाही। काय म्हणजे पोळी भाजीचं केंद्र उघडण्यासाठी तुम्हाला लोन पाहिजे असं वाटतं तुमच्याकडे पाहून? तेरा मध्यमवर्गीय आहे तुमच्या। नाही पण मध्यमवर्गीय माणूस बी हुशार असू शकतो बरं। मी हुशारच आहे मी, पण वाटत नाही ना, त्यामुळे मला तसं वाटलं। पण मला जे वाटलं ते खरंच असेल असं काही नाही बा। म्हणजे तुम्ही हुशार बी असू शकता, त्यावेळी मला तसं वाटलं म्हणून मी तसं बोललो। तुम्हाला कळलं का मी काय बोललो? एज्युकेशन लोन मिळेल? कशासाठी? आता सांगितलं तुम्हाला, मला MS शिकायचं US ला जाऊ। हा बरं झालं तुम्ही वेळेवर आलात। काय आमची नाना पावटे सहकारी बँक आहे बा। या वर्षी आहे ना आम्ही शेवटचे लोन देऊन राहिलो। काय सांगता? कारण आमचे फंड संपून चालले आहेत ना। मला मिळेल ना? मिळेल। तुम्ही चटकन आहे ना डॉक्युमेंटरी देऊन टाका। डॉक्युमेंटरी। आय एम सॉरी सर, पण मी डॉक्युमेंट्स आणलेत। हे असं आहे तुमच्या, जे ते घाला आता माझ्या माड्यावर। सॉरी। काय लोक डॉक्युमेंटरी कंप्लीट करत नाही, मग वर मला द्यावं लागतात ना उत्तर। मला सांगायचं ना डॉक्युमेंटरी हवी आहे मी। डॉक्युमेंटरी बघू द्या बरं। अरे सगळी डॉक्युमेंटरी तर कंप्लीट आहे हो तुमची। डॉक्युमेंटरी? ओके ठीक आहे, अजून डॉक्युमेंटरी लागले ना की मी आणून देते नेक्स्ट टाइम। तसा करा तुम्ही। शालू झोका दे ग मायना, शालू झोका दे ग मायना, बुगडी नाही आणली रुसली समायना, बुगडी नाही आणली रुसली समायना, शालू झोका दे ग मायना। साहेब, ओ साहेब आत येऊ काय? जरा काम होतं तुमच्या। नाही नका येऊ ना तुम्ही, पिऊनची जागा खाली नाही, तुम्ही चाललं जा। नाही पिऊनच्या कामासाठी नाही आलेला आहे मी, एज्युकेशन लोन साठी आलेला आहे। काय समजलं? अरे बापरे, पण चेहऱ्यावरून तर तुम्ही शिपाई वाटता। नाही पण हुशार असू शकता तुम्ही। नाही मी हुशारच आहे का नाही? पण वाटत नाही ना तसं। नाही तसं मला वाटलं म्हणून मी बोललो। पण मला जे वाटलं ते काही खरंच असेल असं काही नाही बा। पण तुम्ही असू शकता हुशार, त्यावेळी मला तसं वाटलं म्हणून मी तसा बोललो होतो। तुम्हाला कळलं ना मी काय बोललो? कर्म कळलंय मग मी नाही हुशार आहे। काय समजलं? हो का? हा काय काम काय आहे तुमचं? ते मला ना ते याच्यासाठी लोन हवं. नाही याच्यासाठी लोन देत नसतो मी। काय याच्यासाठीची डॉक्युमेंटरी कम्प्लीटच करता येत नाही ना, याच्यासाठी त्याच्यासाठी। जोक केला हो, जोक केला आपण सांगते जेव्हापासून मी जॉईन झालो ना भलता जोक मारायला लागलोय मी। जोक होता चालू दे तुमचा जोक। मला आहे का नाही, मला लोन पाहिजे एज्युकेशन लोन। अरे मग तुमच्या पोराला घेऊन या ना, त्याच्या सह्या लागतील। साहेब
मला पोरगा नाही आहे हो. मग त्याच्यात लाज वाटण्यासारखं काय? बऱ्याच जणांना पोरं नसतात. नाही नाही मी लाजच नाही हा. आहे. इमोशन टच आहे, वाक्य तसं आहे ना म्हणून तो त्याने. हो त्याचं काय आहे, मला माझ्या पोरासाठी नको आहे, मला स्वतःसाठी एज्युकेशन लोन पाहिजे. काय समजली? अरे बापरे, मेडिकल इमर्जन्सीचं लोन घेण्याच्या काळात तुम्हाला एज्युकेशन साठी लोन पाहिजे का? अरे वा, तुम्हाला काय PhD करायची काय? कर्माची PhD. मग? मला 10वी पास होण्यासाठी एज्युकेशन लोन पाहिजे. त्याला हलू हलू वरडा, ब्लड प्रेशरचा त्रास आहे का नाही मला? वय अरे, पण- 10वी होय. तुम्ही अजून 10वी पास नाही आहात नाही अजून ना. आणि तुम्हाला 10वी पास होण्यासाठी लोन हवंय? हो अहो काय करू, खरंच मला लोनची फार गरज आहे. या वर्षी मी जर 10वी पास नाही ना झालो साहेबांनो, तर माझं ना कधीच लग्न होणार नाही. काय समजलं? अरे बापरे, तुमच्या अजून लग्न नाही झालं का? नाही ना. मग कशाला करता 2-4 वर्षांसाठी? हा? जोक मारून राहिलो ना. या पतसंस्थेत जेव्हापासून जॉईन झालो ना, लोक मला जोकी माणूस म्हणून म्हणायला लागले. म्हणू दे, तुमचा आग लागू दे तुमच्या जोकला. मला लोन मिळाले काय तुम्हाला? हो. 10वी पास होण्यासाठी कुठे एज्युकेशन लोन मिळतं का हो? काय? आणि तुमच्यासारख्या नापास लोट्या विद्यार्थ्यांना तर लोनच देत नाही आमची बँक. हो काय बोलता भाई नाही, काय? हो. अहो तुमच्या बँकेच्या नावातच नापास आहे. काय समजलं? कसं काय? कसं काय म्हणजे? तुमच्या बँकेचं नाव काय आहे? नाना पावटे सहकारी बँक. हा, मग ती सगळी पहिली अक्षर आहेत ना, ती जुलवा आणि मग बघा काय येतात. ना पावटे सहकारी नापास. नापास आहे का ना? त्याच्यासाठीच मी वासाडून लोन मागा आलेला आहे का नाही? अरे तो काय बे काय लॉजिक सांगतो रे भाऊ. हे बघ, आमच्या बँकेचे आहे ना शेवटचे लोन आहे, हा. फंड संपत आलेले, ते आम्ही यांना देतोय. तुम्हाला कुठे जायचे आहे? मला US ला जायचंय. कुठं? US ला जायचंय. नाही, कशाला? MS शिकायला. MA शिकायला? हो MS. हो, एवढं लांब कशाला जाता वाय? माझा भाव शिकवेल तुम्हाला का नाही? काय समजलं? हो, पंकज नाही म्हणजे त्याला MS ऑफिस म्हणा, MS आपलं काय ते एक्सेल. MS एक्सेल म्हणा किंवा MS SL वर्ल्ड म्हणा, सगळं येतं का नाही त्याला? हो, मग त्याच्या शिकवण्या जोरात चालू आहे. काय सांगायचं ह्यांना? 1 मिनिट. हलू वरडा, मला जरा ब्लड प्रेशरचा त्रास आहे, जरा हलू वरडू चालेल. नाही, आय एम सॉरी पण तुम्ही चुकताय. हा. काय चुकतोय? MS म्हणजे MS वर्ड, MS एक्सेल असं नाहीये. मग? MS म्हणजे मास्टर इन सर्जरी. हा. आणि जी डिग्री मला अमेरिकेला जाऊन घ्यायची आहे हा. आणि त्यासाठी भरमसाठ खर्च येणार आहे आणि म्हणून मी लोन घ्यायला इकडे आली. होय? तुमच्या 10वी पास होण्यापेक्षा माझं ते MS शिकणं जास्त महत्वाचं आहे. ओके? अहो, कसल्या खर्चाच्या गोष्टी करता माहिती आहे काय? मला हे कळत नाही साहेबांनो. काय आहे, या अमेरिकेत जाणार आहेत ना, त्याच्यामुळे यांचा खर्च यांना माहिती असू शकतो, पण ज्याला आमच्या खर्चाचा अंदाज आहे ना, आम्हाला अंदाज बांधता येत नाही. काय समजलं? कसं काय? नाही म्हणजे तुम्हाला हिशोबच सांगतो. कसं असतं, आमचं पेपर नक्की कुठं तपासायला जाणार आहे तर आम्हाला नेमकं कळत नाही. काय समजलं? नाही, आम्हाला कोणीतरी सांगतं की पेपर गेलेत कोल्हापूरला तपासायला, मग आम्ही जातो कोल्हापूरला. त्याला तिथं गेल्यावर कळतं की पेपर गेलेत कराडला, मग झाल्या परत बॅगा भरायच्या आणि तिथनं निघायचा. मग कोणतरी मधीच म्हणतो वर्ध्याला गेले, मग वर्ध्याला जाता जाता अर्ध्यावरच कळतं पेपर रत्नागिरी तपासला गेलेला आहेत का नाही. माय गॉड. हो, सगळा गलतन कारभार. काय सांगू तुम्हाला, लय खर्च होतो त्याच्यामुळे. आणि जिथं जिथं जाताव का नाही आम्ही, तर तिथं तिथं आम्हाला लॉजिंग करावं लागतं का नाही? आता राहण्यासाठी लॉजिंग नको. आणि काय आहे तुम्हाला सांगतो, एकट्याला रात्री झोपायची भीती वाटते का नाही, त्याच्यामुळे दोघं तिघं सोबतीला घ्यावं लागतात. त्या वसड्यांचा खर्च आणखी अंगावर पडतो. काय जमालेलं. नंतर तो पेपर तपासणारा मिळाला की मग त्याच्या नातेवाईकांना गाठावं लागतं. त्यात हो, मग त्याच्या नुसतं त्यांच्या जेवणावर भागत नाही, त्यांना बसवावं पण लागतं. काय सांगतो ना तुम्हाला, काय सांगू, नुसती दगदग हो. तुम्हाला सांगतो ना, इतर मुलांसारखं ना सरळ अभ्यास करून पास व्हावं असं वाटतं. मग का नाही अभ्यास करून पास होत? ना अभ्यास करतो, नाही असं ना, अभ्यास करतो साहेबांनो. पण काय झालं ना, पाठांतर केले ना माझ्या लक्षातच राहत नाही का नाही. मांग आहे ना, परीक्षेचा नंबर माझ्या लक्षात राहत नाही ना, म्हणून मी आपला चिठ्ठीवर लिहून घेतला. तर सुपरवायझरला वाटलं ही कॉपी आहे, हात धरला निमाना बाहेर काढला. काय सांगू तुम्हाला. असं आहे का? बरं. तुम्ही आहे ना, तुमची डॉक्युमेंटरी देऊन टाका. मॅडमनी त्यांची डॉक्युमेंटरी दिलेली आहे, मी बघतो कोणाला लोन द्यायचं. मी ऑलरेडी 11 डॉक्युमेंट्स दिलेले आहेत. किती? 11. वय घ्या साहेब, ह्या घ्या माझ्या 48 सर्टिफिकेट. चला चला चला, हाल
फालू वरडा मला ब्लड प्रेशरचा त्रास आहे का? तुम्ही बाजूला वा उगत ना वरडत राहता. 48 सर्टिफिकेट अरे बापरे. आहे. हो गेली 24 वर्ष मी 10वीच्या परीक्षेला बसतोय का? हो म्हणजे ह्या पोरीचा जेवढा वय नसेल ना तितकी वर्ष मी 10वीच्या परीक्षेला बसलेला आहे. मग या बघा ह्या 24 आहेत ना या ऑक्टोबरची आहेत आणि ह्या 24 आहेत त्या मार्च महिन्यात. अरे बापरे तुम्ही तर वाऱ्याच केल्या. मार्च ऑक्टोबर. अरे हो लोक ना वर्षातलं महिने विचारतात तर सांगतात जानेवारी फेब्रुवारी पण मी मार्च ऑक्टोबर सांगतो का नाही? मार्च ऑक्टोबर. हो मॅडम यांच्याकडे 48 डॉक्युमेंटरी आहे. आता काय करायचं? नाही एक मिनिट. काय करायचं काही नाहीये. मला अमेरिकेला जायचंय आणि मला अमेरिकेला जाऊन सर्जरीवर रिसर्च करायचंय. मला फुफ्फुसांचा अभ्यास करायचा. कसला? फुफ्फुसांचा. तर एवढा लांब कशाला जावा फुसफुसाचा अभ्यास करायला? तिकडे अभ्यास करून आपल्या देशाला त्याचा काहीच फायदा नाही. काय समजलं? का फायदा नाहीये? अहो त्यांची फुफ्फुसा गोरी आहेत आपली फुसफुसा काली आहेत का नाही? तेव्हा शपथ कन्फ्युजन नाही होईल त्याच्यात. उपयोग होणार आहे काय? वायबार म्हणजे मूर्ख. अरे येड्या फुफ्फुस आहे ना सगळ्यांची सारखीच असतात. त्याच्यात काही वेगवेगळा कलर नसतो रे. नसतं काय? आणि मुळात म्हणजे मला नुसतं सर्जरीवर रिसर्च नाही तर मला रिसर्च करून पेपर टाकायचे. पेपरची लाईन टाकायची? पेपरची लाईन एवढी शिकायची गरज काय आहे? काय 4:30 वाजता उठायचं पेपरची लाईन टाकायची घरात यायचा घोडभर चाय घ्यायची वाई झोपायचं आणि कामावर जायचं. तुम्ही बाई ना बाटोड ती बायका तुला पेपर टाकणारी वाटते का रे? नसलेली अक्कल नको पाय बर का तो? नाही मी तुम्हाला लोन देते. पाया पडतो असं पाया पडतो असं करू नका. अहो माझ्या सर्टिफिकेट कडे बघा. हो तुम्हाला सांगतो साहेब ब्लॅक अँड व्हाईट पासून आहे ना अगदी प्लास्टिक कोटेड पर्यंत सगळ्या सर्टिफिकेट ह्याच्यात आहेत. हो रांगेत उभं राहून रिझल्ट काढण्यापासून तो ऑनलाईन रिझल्ट मिळवण्यापर्यंत सगळं कार्यरत माझ्या डोळ्यांनी केलेलं. हो विज्ञानानं प्रगती केली पण माझ्या प्रगती पुस्तकातल्या विज्ञानाच्या मार्गाने मात्र कधीच प्रगती केलेली नाही. तुम्हाला सांगतो साहेब या वर्षी मी जर नापास झालो ना तर मला खरंच आत्महत्या करावी लागेल साहेब. मला मी तुला पाया पडस रे. पाया तू काय शब्दाचा अर्थ घेतो रे? तुम्ही आता म्हणाल अरे जरा विचार कर तू. आता जर आत्महत्या केली ना तर पुढच्या जन्मी परत पहिलीपासून सुरू करावं लागल ना. काय सांगता बाई काय? मग ह्या जन्मात मला पास व्हावं लागल आता? अरे बाटोड एवढ्या वेळेस तू 10वीची परीक्षा दिली तुला कॉपी नाही करता आली का रे? साधे मी तर बोलतो कॉप्या केल्या होत्या. कोणाला कडू पण नव्हतं दिलं. असं आहे ना शर्टाच्या असा गॅप असतो ना इथे कॉपीला पाहिजे बा. असं करायचं. कॉपीचं घेऊन काय बसलं बाय? ओ परीक्षा सुरू व्हायच्या 8 दिवस अगोदर अख्खा पेपर माझ्या हातात होता. अरे बापरे म्हणतो तुम्ही परीक्षा पास झाली पाहिजे. कर्माचा पास होते परीक्षेला गेलाय कोण? फुटलेला पेपर वाचला ना तेव्हाच मला कळलं हा काय मना जमणार नाही. बोर्डाने या वर्षीचा पेपर लय कठीण काढलेला आहे. अभ्यास सोडा 8 दिवसात कॉप्या पण होणार नाहीत माहिती. अरे बाबा पण एवढा कशाला घाबरायच्या मामा? पुढच्या वेळेस कॉपी करायची. नाही डेअरिंग केलं ना आता नाही डेअरिंग केलं कॉपी करायचा. मित्र आहे ना पॅडी त्यांना सगळ्या कॉप्या लिहून द्यायला नव्हा त्या पण वासाडा निघालो तो बिंडो सगळी उत्तरच लिहिलेली होती त्याच्या. अरे नेमका कुठल्या प्रश्नाचा उत्तर आहे का मना खालायला नको. परत त्याला मी खिडकीचा असा सुख सुख करीन. अरे मेल्या ही उत्तर दिले त्याचं नेमकं प्रश्न सांग काय आहे ते. त्या बसल्या तिकडे गप्पा मारी तेवढ्या सुपरवायझर आला गप्पा मारायच्यात खाली जा हात धरला नि बाहेर काढला. अरे काय चाललंय तुमचं? तुम्ही इकडे वा. एक मिनिट तुम्ही यांना मदत करणार आहात? हे असे काहीतरी करून पास होतात नापास होत तुम्ही यांना मदत करणार आहात? आम्ही दिवस रात्र मेहनत करतो 17 तास अभ्यास करतो आणि पास होतो तर तुम्ही यांना मदत करणार आम्हाला मदत करायची सोडून? मिस्टर तुम्हाला जर ना अभ्यास करायचा नसेल तर काहीतरी नोकरी
नोकरी धंदा करा, कळलं ना? काय बोलतायत ह्या मॅडम? मदत पाहिजे. आता ह्या हुशार आहेत म्हटल्यावर पास झाले त्याच्यात विशेष काय आहे? काय आहे, आमच्यासारख्या गरीब विद्यार्थ्यांकडे ना सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. आणि काम धंदे तर तुम्ही काय मला शिकवता वाय? हो, पेपर मध्ये जाहिरात वाचतो, वॉन्टेड CEO. लय वाचून दुःख वाटतं, लय वाचून दुःख वाटतं. असं वाटतं ना, जर 10वी पास झालो असतो ना तर डायरेक्ट CEO झालो असतो. हळू नाही, तुम्हाला कळतंय का? CEO किती मोठी पदवी आहे. CEO किती कष्ट लागतात ते CEO पदवी मिळवण्यासाठी. 10वी पास काय कौतुक आहे? कौतुक म्हणजे काय कौतुक आहे? CEO होण्यासाठी 10वी पास लागतो. मला सांगा, जगातला एक तरी नापास विद्यार्थी CEO आहे काय? नाही नाही काय दाखवा म्हणा. नाही नाही जय, आणि मी धन्य झालो तुमच्या ज्ञानामुळे. मला कळलंय तुमच्या डोक्यात मेंदू नाही, मेंदू वडेच. काय तो असेल का? नाही नाही आहे. आमची बँक आहे ना तुम्हाला चुकून बी लोन देणार नाही. असं करू नको. कारण लोन तुम्ही चुकवूच शकत नाही. तुम्ही भलते बिंडोक आहे. मी तुम्हाला लोन सँक्शन करतो. चला केबिन मध्ये चला, तिथे प्रोसिजर बघितलं, 90% मार्क मिळण्याला ना सहज लोन मिळून जातं. पण आमच्यासारख्या गरिबांचं काय? काय गरिबांचा आम्ही कसं काय करणार नाही, कसं पास होणार नाही, आयुष्यात पास होऊ शकत. शिक्षणाचं ना खरंच खरं नाही हो. खरंच आपल्यासारख्याची लायकी नाही शिकायची. जाऊ दे, मरू दे. आता कशात करिअर करू? ऍक्टिंग मध्ये केलं तर चालेल का? चालेल हो, फिनिश. मला जरा आपण परीक्षकांकडून जाणून घेऊया त्यांना कसं वाटलं. मकरंद दादा, अफलातून सादरीकरण, क्या बात है प्रभाकर. ज्या दिवशी तू सुटतोस त्या दिवशी सुटतोसच. म्हणजे इतका सुंदर सादरीकरण, म्हणजे किती चांगल्या पद्धतीनं विनोद आपल्याला करता येऊ शकतो. म्हणजे खो खो हसू शकतो आपण माणसाला, आणि तितक्या ताकदीनं तू जेवढं हसवता येईल तेवढं हसवलंस. म्हणजे एक एक जागा तुझी वेगळी काढली तरी एक मेजर बंपर लाफ्टरचा शोच येतो. क्या बात है, क्या बात है. आज म्हणजे बॅटिंग आणि हार्ड हिटिंग असं तू केलंस. आणि श्याम्या आणि नमुनी ॲज युजल फार सुंदर. आज तुम्ही दोघांनी खरं तर प्रभाकरला साथ दिली. बहुत बढिया, अफलातून सादरीकरण. यासाठी मी तुम्हाला तुरे देतो. आणि प्रभा, ॲक्टिंगमध्ये तू करिअर करायला हरकत नाही. रेणुकाताई, खूपच अप्रतिम होतं. आणि ॲक्च्युली श्याम्या, तू जी सुरुवात केली, ज्या टोननी आणि ज्या कॉन्फिडन्सनी सुरुवात केली, मग नमा आली, तिने तो पुढे नेला सगळा प्रवास. आणि त्याच्यानंतर प्रभाकर तुम्ही आलात, आणि तुम्ही तर म्हणजे बाउंड्रीवर बाउंड्रीच मारायला लागलात. आणि ऑफकोर्स त्याच्यात श्रेय इवन लिखाणाचं आहे. लिखाण पण खूप उत्तम होतं ह्याचं, खूप छान होतं. खूप खुश केलं तुम्ही आम्हाला, आणि ह्यासाठी आम्ही हॅट्स देणार होतो. लाफ्टर मीटरचं काय म्हणणं आहे? हजार लाफ्टर मीटर वेगाने तुमचा विनोद सगळीकडे पोहोचलेला आहे. पुन्हा एकदा त्याबद्दल खूप खूप अभिनंदन. खळखळून हसवल्याबद्दल आभार. तुम्ही बसू शकता. इथे ना आता एक स्पेशल टॉक शो होणार आहे. त्या स्पेशल टॉक शो मध्ये कोण पाहुणे येत आहेत आणि त्यांना काय प्रश्न विचारले जात आहेत ते आपण पाहूया. त्यासाठी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया प्रसाद आणि संदीपचं. नमस्कार रसिक
प्रेक्षको, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे ग्रीन टी विथ प्रसाद. खबर आहे की नुकतीच जी एक उत्तेजक चाचणी झाली त्या चाचणीत एक ॲथलीट दोषी आढळला. तुम्हाला म्हणून सांगतो, प्रसाद म्हणून ॲथलेटिक्समध्ये जात नाही, कारण प्रसाद नेहमीच उत्तेजित असतो. दुसरी खबर आहे, जसजशा निवडणुका जवळ येत आहेत तसतसे या राजकीय वर्तुळात म्हणजे राजकीय नेते एका पक्षातनं दुसऱ्या पक्षात उड्या मारत आहेत. प्रसादचं म्हणणं बरोबर आहे. प्रसाद बोलतो हे बरोबर आहे, कारण जसजसा पावसाळा जवळ येतो बेडकं उड्या मारतात. आता तुम्ही म्हणाल राजकीय नेते ते ॲथलेटिक्स एवढी टोकाची उदाहरणं का? प्रसादची रेंज तर तुम्हाला माहितीच आहे. पण त्याला कारणही आज तसंच आहे, कारण आज इथे तुम्हाला भेटायला येणार आहेत एक स्पेशल गेस्ट. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया पोल जम्प या प्रकारातील तामिळनाडूतील सुप्रसिद्ध ॲथलीट बालसुब्रमण्यम बांबूस्वार यांचं. प्लीज वेलकम. पाणी एवढं एकूण जिने चढून आलं पाणी. का तुम्हाला दमाला काय आलं? तर एवढं एकोणीस जिनं चढून आलं, माझं सगळं जिनं आराम झालं. परतून तुम्ही लोकांनी लिफ्ट पण बंद करून टाकले. नाही सर, लिफ्ट चालू आहे, तुम्ही येणार म्हणून बंद ठेवलेली. मी येणार म्हणून लिफ्ट काय बंद केलं? सर लिफ्टच्या बाहेर बांबू ठेवला होता ना. बांबूचा काय संबंध लिफ्टचे? सर लिफ्टचा आणि बांबूचा संबंध नसला तरी तुमचा आणि बांबूचा संबंध आहे. सर पोल जम्प या प्रकारात एवढा नावलौकिक मिळवलंय, आम्हाला वाटलं तुम्ही इथे एंट्री डायरेक्ट बांबूवरून माराल म्हणून आम्ही तो बांबू ठेवला. 19व्या माळ्यावरून असं डायरेक्ट जम्प मार. येडे झालं का तू? माझं पाय दुखतं किती तेगलं पाणी मला पाणी पाणी. ओके पाणी. वेट सर वेट. हे घ्या. कसलं पाणी आहे? कोणतं पाणी आहे? सर पाणी नाही, ग्रीन टी आहे. पाणी नाही मिळणार तुम्हाला इथे. पाणी का नाही मिळणार? मला पाणी पाहिजे. मी तेकलं पाणी. सर शोचं नाव ग्रीन टी विथ प्रसाद आहे. वॉटर विथ प्रसाद असं नाही आहे. तुम्हाला पाहिजे तर ग्रीन टी मिळेल. घ्या. चढून आले सर मला माहिती आहे तुम्ही स्टॅमिना बद्दल खूप जपता स्वतःला, म्हणून आम्ही तुमच्यासाठी खास प्रोटीन शेक आणलाय. खास तुमच्यासाठी प्रोटीन शेक. प्रोटीन शेक. एक मिनिट सर. एक आहे प्रोटीन. प्रोटीन शेक. एकदा जोरदार टाळ्या या प्रोटीन शेक साठी. आणि आता एकदा जोरदार टाळ्या आपले गेस्ट बांबूस्वार यांच्यासाठी. प्रोटीन शेक साठी एवढं टाळलं, माझ्यासाठी एकच टाळे. मी थांबा, अजून टाळ्या वाजवायला सांगू का त्यांना? नको, पुढचा कार्यक्रम चालू मुलाखत घे. ओके सर, प्लीज हॅव अ स्टँडिंग सर. तुम्हाला हॅव अ सीट असं बोलायचं का? नाही मला हॅव अ स्टँडिंग असंच बोलायचं आहे. म्हणजे माझी आणि आमच्या प्रेक्षकांची इच्छा आहे की तुम्ही अख्खी मुलाखती उभ्याने द्यावी, म्हणजे आम्हाला तुमचा स्टॅमिना चेक करायचा आहे. सर प्लीज हॅव अ स्टँडिंग सर. नाही सर प्लीज उभ्याने. येस येस. तुम्हाला काय, तुम्ही बसून करा. इथे काय होतं मला माहिती. पायच बांबू झालं माझं. प्लीज बी रिलॅक्स सर. मी तुम्हा प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आपल्या मागच्या ग्रीन टी विथ प्रसादच्या एपिसोडमध्ये एक सर प्लीज उभे राहा. प्लीज ओके फाईन. आपल्या मागच्या एपिसोडमध्ये एक प्रचंड मोठे भविष्यवेत्ते आलेले बालसुब्रमण्यमजी, आणि सांगण्यास खेद वाटतो मला की त्यांनी इथे मुलाखत दिली आणि बाहेर लिफ्टमध्ये जाऊन ते वारले. त्या भविष्यवेत्त्यांचे हे भविष्य म्हणजे त्यांचे सुपुत्र, म्हणजे योगायोग बघा ना. लिफ्ट खाली जात होते, बालसुब्रमण्यमजी वर गेले. मला सांगा तुमचं संपूर्ण नाव? माझे नाव यांना यांचं नाव आठवत नाही म्हणजे हे मोठी माणसांची लक्षणं आहेत. मोठ्या माणसांना नावं आठवत नाहीत.
मग ती मंत्रिमंडळाची शपथ असो किंवा मुलाखत असो. सर मी सांगतो तुमचं संपूर्ण नाव. सरांचं संपूर्ण नाव आहे बालसुब्रमण्यम पद्मनाभम हरदनदुड्डी पतंगदांडी बांबूस्वार. बरं हे माझं नाव. सर मला सांगा पोल जम्प मध्ये नक्की काय करतात? पोल जम्पचे कसे असते? नाही फापट पसर नको, थोडक्यात सांगा. बांबूरनं उडी मारायचा. ओके, म्हणजे थोडक्यात तुम्ही या प्रकारात उड्या मारता. बरं या ज्या तुम्ही उड्या मारता त्या कोणाच्या जीवावर मारता? कोणाचं कसं जीव मारल उडी? म्हणजे मी प्रेक्षकांच्या जीवावर उड्या मारतो तसं तुम्ही कोणाच्या जीवावर उड्या मारता? बांबूच्या जीवावर उडी मारत. ओके ओके, मग कधी बांबू लागला का? म्हणजे अशी उडी मारता मारता कधी बांबू लागला का? माझा बांबू मला लागत नाही. कूल डाऊन सर. बरं सर मला सांगा ह्या प्रकारात म्हणजे पोल जम्प या प्रकारात तुम्हाला काय यावंसं वाटलं? पायचं दुखतं पाय. सर प्लीज तुम्ही आधार घेऊ नका, सगळे स्टॅमिना बघताय ना सगळे प्लीज जरा तुम्ही हळूहळू बसायचा प्रयत्न जाऊ दे ना. तो आता बसला तर डाग लागेल, मला सांगू नका. मला सांगा या पोल जम्प या प्रकारात तुम्हाला काय यावंसं वाटलं? माझे आई नाही फापट पेरणे दिले. माझ्या आईने मला पेरणे दिले. आमच्या गावात म्हणजे ना सर मलाही ऍथलीट व्हायचं होतं. माझ्या गावात म्हणजे माझंही स्वप्न होतं ऍथलीट व्हायचं. मी गावात आणि मी झालो असतो. पण एक घटना घडली माझ्या आयुष्यात आणि माझं सगळं स्वप्न नाही. पण सर मी होणार. बोल तुझं चॅनल तुझं लोक बोल मला बोलून दे नका. तुझं सगळं बोल तू. आता सर तुम्ही एवढी विनंती करताय म्हणून तुमच्या विनंतीला मान देऊन माझी स्टोरी सांगतो सर. नाही तर मला इंटरेस्ट नव्हता ऍक्च्युली. सर तुम्हाला सांगतो मला सुद्धा धावण्यात रस होता. तुला धावण्यात रस नसेल रे, दुसऱ्याला धावताना बघताना त्याच्यात रस असेल तुला. नाही सर मी खरंच सांगतो. म्हणजे 10 मीटर 100 मीटर 1000 मीटर प्रत्येक प्रकारात मी पळून असं मेडल मिळवलंय. माहितीये तुम्हाला? तू मेडल चोरून पळाला असेल, मला माहिती ना. त्याचं पळाला असेल तू मेडल चोरून. सर मला आजही आठवतंय म्हणजे स्टेट लेवलची फायनल होती. मी असं घरातनं आईच्या पाया पडलो. आईने दही दिला हातावर आणि मी निघणार आणि तेवढ्यात मला काय झाले पुढे बोल. सर तेवढ्यात मला डॅन्ड्रफ डिटेक्ट झाला. कोणते डिटेक्ट झालं? डॅन्ड्रफ. आई बोलते बाळा कसं होणार? म्हटलं आई मी खाजत काय नाही पण धावेन. आई बोलते अरे केवढी धावायची खास तुला, बाळा नको जाऊ. सर तुम्हाला माझे शर्ट खराब करते. सर पण मी त्या असाध्य आजारावर मात केली, विजय मिळवला आणि आज मी इथे तुमच्या समोर आहे. सगळे याचे माणसं बसवली त्यांनी सगळे. एकदा जोरदार टाळा सरांसाठी प्लीज. माझ्यासाठी एकच चाली. मला माहितीये सगळे माणसं 150-150 रुपये देऊन बसवली आहे तू. मला माहितीये तू बसवली माणसं तुझी माणसं मन बोलते प्रेशर आणि माझी टेबल एकच टाळी वाजवते ते. सर आता आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की तुम्ही इथे पोल जम्पचं एक प्रात्यक्षिक दाखवावं. सर प्लीज सगळ्यांची आहे ना इच्छा आहे ना सगळ्यांची? सर प्लीज काय पूल दे रे काठी दे. सर प्लीज एक पोल जम्प. सर याच्यावर कोण पोल जम्प खेळ के काठी पोल जम्प येऊ शकत? सर तुम्ही चॅम्पियन, मी करू शकतो. यू वॉन्ट टू सी मी पोल जम्प करताना पाहायचं आहे. देअर यू आर. फाईन सर. पोल जंप नाही आहे, झोल जंप आहे. या स्पॉटवर घेऊ एक छोटीशी विश्रांती.
प्रसाद. Green tea with Prasad. Green tea with Prasad. तर मस्त मुलाखत चालली तुमची, डोंट वरी. थोडे बसू ग. अरे सर बसा ना, बसा बसा सर, ब्रेक झाला, बसा ना. हा ओके ओके सर 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 उठा, ब्रेक ओव्हर झालं सर, प्लीज ब्रेक ओव्हर झालं, स्टार्ट. अरे ब्रेक लगेच ओव्हर कसं झालं? ब्रेकची स्पेलिंग लिहून होईपर्यंत इतके तरी ब्रेक दे रे. Green tea with Prasad. Green tea with Prasad. सर प्लीज ब्रेक ओव्हर झालाय. वेलकम बॅक लेडीज अँड जेंटलमॅन. तुम्ही पाहताय ग्रीन टी विथ प्रसाद आणि मी आहे तुमचा लाडका आवडता होस्ट प्रसाद खांडेकर. आणि आता वेळ झाली आहे एकदा जोरदार टाळ्या वाजवण्याची सरांसाठी. आता असं बोल ना, आता वेळ झाली एक टाळी वाजवायची. असं बोल. प्लीज बी रिलॅक्स. सर थोडं हे जे मेडल आहे ते तुम्ही कोणत्या चोरबाजारातून विकत घेतलं? चोर बाजारात मी स्पर्धेत जिंकलंय माझं. बघू बघू एक नाही बघू सर, बघू तर बघू. माझं मेडल. ओके फाईन सर, आता आपलं चालू होतं रॅपिड फायर राऊंड. तुम्ही रेडी आहात? बोल. ओके फाईन. 1972 साली आंध्र प्रदेशमध्ये विमानी कामगार मंत्री कोण होते? बांद्राचे नगरसेवक कोण आहे मला माहित नाही. तुम्हाला माझं बांबूचं करिअर, माझं अख्खं आयुष्य बांबूवर गेलं. बांबूचं विचार. ओके फाईन सर, बांबू बद्दल विचारतो. मला सांगा, बांबूच्या वनात कुहू कुहू या गाण्याचे एडिटर कोण आहेत? तर आता बांबूवर प्रश्न आहे. बांबूचा तुमचा संबंध लहानपणाचा मी विचारलाय. माझं बांबूचा संबंध आहे, माझा बांबूचा संबंध आहे, पण त्याचं सिंगर कोण, म्युझिक डिरेक्टर हे विचारणे. एडिटर काय मी बसलेलं तिथे एडिट करायला? ओके ओके फाईन सर, मी गीतकाराबद्दल प्रश्न विचारतो. मला सांगा, बांबुल की दुआ लेती जा या गाण्याचे गीतकार कोण आहेत? आता इथं येईपर्यंत बाबुल की दुआ होत. तू आता बांबुल की दुआ केलं. बांबुल की दुआ ना, ते बाबुल की दुआचे. नाही सर सॉरी, तुम्ही सगळे प्रश्न हरलात त्यामुळे हे मेडल आता माझं झालं. असं कसं? माझं मेडल, मी जिंकलं स्पर्धेत, माझं मेडल. फाईन, मी तुम्हाला देईन मेडल, पण एका अटीवर. सर ह्या पोलवरून तुम्ही पोल जम्प नाही करू शकलात, किमान एक पोल डान्स तरी करावा. पोल डान्स कसे असते? यू वांट टू सी मी पोल डान्स? या म्युझिक. मैया मैया गुलाबी तारे चंद्रे सारे चुन. मैया मैया कि जिस्म के पर्दों में दर्द की मारे चुन. मैया मैया गुलाबी तारे चुन सारे चुन. मैया कि जिस्म के पर्दों में दर्द की मारे चुन. सर बसलात का लवकर? सर नाव इट्स युअर टर्न. मला पोल डान्स येत नाही, पण मला पोल फाईट येतो. पोल फाईट म्हणजे? मला आता कळलं माझा बाप कसं गेला. या बिल्डिंगच्या लिफ्ट मध्येच माझा बाप गेला आणि तो तुझ्यामुळे गेला. आता मी तुला पोल फाईट दाखवणार. त्याचं पोल फाईट असतं. पोल फाईट तुम्ही बघता ग्रीन टीव्ही प्रसाद. आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये नक्की भेटू. पाहता ग्रीन टीव्ही प्रसाद. क्या बात आहे प्रसाद. संदीप, प्रसाद तू दिवसेंदिवस दुष्टपणामध्ये करिअर करत चाललाय. तुझ्या लक्षात येत आहे का? काय ज्या बिचाऱ्याला उभं ठेवलंस, ग्रीन टी काय ओतलास. आपण जाणून घेऊया हे प्रहसन परीक्षकांना कसं वाटलंय. रेणुकाताई. प्रसाद, संदीप, खूपच इंटरेस्टिंग होतं आणि एस्पेशली मला संदीपचं केविलवाणं रूप मला खूपच आवडतं नेहमीच. आणि प्रसादचा पोल डान्स वॉज आउटस्टँडिंग. सो ऑल इन ऑल व्हेरी एंटरटेनिंग. खूपच छान होता. थँक्यू थँक्यू. मकरंद दादा. मला ते ग्रीन टी विथ प्रसादच्या ऐवजी इन्सल्ट विथ प्रसाद असं त्याचं नाव असतं तर. आणि दोघांची ऊर्जा उत्तम होती आणि ह्या प्रहसनानंतर आता संदीपला बसायला हरकत नाही. आणि आता या शोचा TRP काय येतोय ते बघूया. अर्थात लाफ्टर मीटर काय सांगतंय. 500, 700, 700, 800, 900, 1000. क्या बात है. 1000 लाफ्टर मीटर वेगाने तुमचा विनोद सर्वदूर पोहोचलेला आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन. तुम्ही दमलेले आहात, तुम्ही बसू शकता.
शत्रूच्या सैनिकांनी राज्याला चारी बाजूनी वेढलंय आणि या सैनिकांचा सामना करायला तयार झालेत या राज्याचे युवराज. बघूया तिकडे नक्की काय घडतंय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अनुपमा, पॅडी आणि अरुणदादांचं. जाने वालो जरा होशियार, यहाँ के हम है राजकुमार. आगे पीछे हमारी सरकार, यहाँ के हम है राजकुमार, आपल्या राज्यावर संकट आहे. संकट? ते काय असतं? संकट म्हणजे काय ते ज्ञात नाही तुम्हाला राजकुमार? तुमच्या पिताश्रींचं निधन झाल्यानंतर शत्रू आपल्या राज्यावर चाल करून येत आहे. असं असेल तर राजमाता, आम्हास देखील एक चाल ज्ञात आहे. ही चाल तुरु तुरु, ती फेस बुरु बुरु, ही चाल तुरु. राजकुमार, ही गाण्याची स्पर्धा नाहीये. शत्रूशी सामना करण्याविषयी बोलतोय आपण, संकटाविषयी बोलतोय. मी आत्ताच्या आत्ता रणभूमीवर जातो आणि शत्रू सैन्याला गप्पगार करून येतो. फक्त आम्हाला तुमचा आशीर्वाद द्या. कॉन्फिडन्स चांगलाय, पण आशीर्वाद नाही, आशीर्वाद. आशीर्वाद आहे तर तुम्ही कसा करणार आहात शत्रूचा सामना? त्यासाठी तुम्ही युद्धनीतीत पारंगत असायला हवं. मग द्या राजमाता, आम्हाला युद्धनीती द्या म्हणजे आम्ही शत्रूचा खात्मा करून येऊ. द्या आम्हाला युद्धनीती. तुम्हाला युद्धनीतीत पारंगत करण्यासाठी आम्ही खास तुर्कस्तानातून तरुण तुर्क, पण इथे पोहोचेपर्यंत म्हातारे अर्क झालेल्या ऍपल धारक गुरुदेवांना आमंत्रित केलेलं आहे. कोण आहे रे तिकडे? मीच आहे इकडे. गुरुदेवांना सन्मानपूर्वक घेऊन यावं. तशी आज्ञा. आता आले आज गुरुदेव चासणार रे. आता बोलणार चल, आता बोलणार पल बसाऱ्या रे. आता आले आज गुरुदेव चासणार रे. आता बोलणार चल, आता बोलणार पल बसाऱ्या रे. तुमच्याकडे कुठली युद्धनीती ठेवलेली आहे ना, युद्धनीती? ते पटकन द्या मला, पटकन द्या. राजमातांनी सांगितलं की तुमच्या ती काय खिशात घेऊन फिरतं काय? मी नाही, युद्धनीतीमध्ये ती काय मगाईचं पान नाही. फ्रीज काढलं, पान काढलं ना, खा बोलायला वाच. अच्छा, असं मागायचं नसतं? अजिबात मागायचं नाही, त्याला येल लागतो. तरी पण तुम्ही आवरी घाई करताना तर मी तुम्हाला म्हणजे साधारण एक छोटा क्रिश पॅकेज देऊन टाकतं. 2-3 दिवसाचं शिबिर देऊन टाकतं. तुम्हाला क्रॅश कोर्स तर म्हणायचं नाहीये? जवळपास असं. ठीक आहे, द्या. मग मला एक क्रॅश कोर्स द्या गुरुदेव. आत्ताच्या आता मी युद्धभूमीवर जातो आणि शत्रूचा पराभव करून येतो. द्या मला क्रॅश कोर्स द्या. राजमाता याला जाम उत्साही कार्यकर्ता आहे. यालाच मी आता देऊन टाकतो पिल्यान. या दिस इज द पिल्यान. यो युद्धाचं मैदान आहे. त्यांचं 5000 सैन्य. बापरे. न सुरुवातीला तोफखाना, मग हत्ती दल, मग घोड दल. तर सांगायचं मुद्दा काय की सगळी अशी त्यांची राजनीतीचे अरेंजमेंट त्यांनी केलेली आहे. समजा शत्रूच्या सैनिकांनी आक्रमण केलं का आपण जो रस्ता दिसल त्या रस्त्याने पलस सुटायचं. मांग फुर बघायचं नाही, नुसतं पलस सुटायचं. आणि पलताना समजा तलवारीचं वजन वाढलं, ढालीचं वजन वाढलं तर तिकडच टाकायचं. न धोतर वर करायचं, न पलस सुटायचं. वा गुरुदेव, ही मस्त आयडिया. राजमाता, हे चालेल मला. काय चालेल काय? गुरुदेव, तुम्ही त्याला लढण्याचे रस्ते दाखवा, पळण्याचे रस्ते कसले दाखवताय गुरुदेव? राजकुमार, हा घ्या भाला. आणि काय वसाऱ्या गौरे टोक आहे, कळत नाही तुला? हा भाला साधा सुद्धा नाहीये. मला माहित आहे, स्टीलचा भाला आहे. अरे वसाऱ्या, स्टीलचा आहे का पितलाचा काय लोखंड ते विचारत नाही मी. याच्यामध्ये स्पेशल पॉवर आहे. आणि हा भाला जर का तुझ्याकडे असेल तर भाला तू कधीच मरू शकत नाही. हे बघ, यो जो भाला आहे का ना, या भाल्याचं टोक आहे ना, याच काढायचं न त्याच्या आतमध्ये ये पांढरा फरका आहे.
तो फरका असा बाहेर ठेवायचा न परत हे टोक आत टाकायचं आणि शत्रूच्या सैन्याला असं जोरात हलवून दाखवायचं. मग काय करायचं? हा मग हे असा हलवला का समोरच्या सैनिकाला काय वाटेल? काय झालं यो राजकुमार आपल्याला सिलेंडर झाला. आग लागली याच्या तोंडाला सिलेंडर. राजकुमार नाही म्हणजे ते नाही का आपले असं होतं ते अच्छा असे लुले पडतात ते, नाही रे, गलून पडतात ते. हा नाही रे तिचे आलं ते. ओ मला नाही येत, मी तुमच्या शरण आलो. हा, शरण बिरजदार. शरण अरे काय राजगुरू, अहो मला वाटलं होतं की तुम्ही माझ्या पाठीवर थाप म्हणून मला लढ म्हणून म्हणाल, तुम्ही मला शरण जायला सांगताय. अरे त्यांचं सैन्य बघितलंस काय रे? त्यांच्याकडे असं एक एक खली आहे तालमीतलं. त्यांचा एक हात भरला ना वसाऱ्या 4-5 दिवस तरी तू उठणार नाही का पाणी मागणार नाही. बापरे. गुरुदेव तुम्ही त्यांना का घाबरवताय? अहो तुमचं काम त्यांना लढण्यासाठी प्रोत्साहित करणं आहे, तुम्ही त्यांना का घाबरवताय? कारण राजमाता जितेंद्र शाहजहान है. जितेंद्र शाहजहान है, मग ऋतिक रोशन कौन है? अरे राजकुमार जितेंद्र शाहजहान है. राजगुरु तुम्हाला जान है तो जहान है असं म्हणायचंय का? वसाऱ्या हाच आहे तो, एवढा हात करू शकतो. राजमाता तो तुम्ही टेन्शन घेऊ नका. 1 मिनिट एक घ्या. काय आता याचा जीव कसा वाचल ही जबाबदारी माझी आहे. हे घ्या, हे शत्रूच्या सैनिकाचं कपडे आहे. काय शत्रूच्या सैनिकाचे कपडे घालून राजकुमार कसे काय जिवंत राहतील? सांगते काय झालं म्हणजे युद्ध झालं. शत्रू जर का राजकुमाराच्या महालात घुसलं की याने डायरेक्ट टॉयलेट मध्ये घुसायचं, न कपडे काढायचं न हे कपडे घालायचं. मग शत्रूच्या सैनिकाला वाटेल युद्धाला हे सैनिक आपलाच आहे, याला कोण मारणारच. दे टाली. टाली काय टाली? आणि माझ्याच सैनिकांनी शत्रू समजून मला मारलं. मग कसं मारल वासाऱ्या? अरे त्यांचं 5000 धडधाकड सैन्याबरोबर एवढासा एक छोटा सैनिक आपल्या सैनिकाला कळणार नाही. गुरुदेव काय झालं? मी तुम्हाला अखेरचं निक्षून सांगते, तुम्ही राजकुमारांना लढाईचं प्रशिक्षण देणं अपेक्षित आहे, पळायचं नव्हे. बस राजमाता बस, ते फालतूगिरी चालले. अरे हे युवराज लहान होते तेव्हा जर का तुम्ही माझ्या आश्रमात त्यांना पाठवलं असतं तर आज एक मोठा महान योद्धा झाला असता मांजासारखा. आता संकट दाराशी आल्यानंतर याला मी काय लढायचं शिक्षण देऊ? गुरुदेव आता तवरा माझ्याकडे येईल नाही, मी फक्त पलायचंच त्याला शिक्षण देऊ शकतो ना. मी आता नाही. गुरुदेव गुरुदेव थांबा. गुरुदेव थांबा. गुरुदेव आपण जाणून घेऊया तुमच्या परफॉर्मन्स बद्दल परीक्षकांचं काय मत आहे. रेणुकाताई खूप छान दिसताय तुम्ही तिघं, खूपच छान कॉस्ट्युम्स आहेत तुमचे. आणि ऑफकोर्स चेरी ऑन दी आयसिंग ऑफ द केक. आता तुर्क क्या बात आहे. मस्त मस्त झाला ऍक्ट तुमचा आणि खूप छान वाटलं बघ. थँक्यू. आता बघूया लाफ्टर मीटरचं काय म्हणणं आहे. 700,000. असेच हसवत राहा. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. थँक्यू व्हेरी मच. आणि आज इथेच हा भाग संपतोय. आपण भेटणार आहोत उद्या रात्री 9:30 वाजता कलर्स मराठीवर. पाहायला विसरू नका. कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे.